वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। गोपालकृष्ण की जय। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। सद्गुरुनाथ महाराज की जय। ॐ सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। सर्व उपस्थित श्रोतृवर्गाला सादर अभिवादन करतो आणि कठोपनिषदाचे चिंतन त्याला प्रारंभ करतो. मध्ये बरीच गॅप झालेली आहे, 2-4 आठवड्यांची, त्यामुळे थोडा पुनर्विचार करणं आवश्यक आहे. पूर्ण अध्यायाचा, मागच्या झालेल्या पूर्ण वल्लीचा विचार करण्याची आवश्यकता नाही. मागे काय विषय झाला तेवढा बघू आणि पुढे जाऊया. मंत्र क्रमांक 10 आणि 11 या मंत्रांमध्ये यदेवेह तदमूत्र यदमूत्र तदन्विह अशा प्रकारे यमदेव नचिकेतेला समजून सांगतायत की जे इथे आहे तेच तिथे आहे. जे इथे आहे म्हणजे जे या देहात आहे तेच तिथे आहे, म्हणजे त्या देहाच्या पलीकडे असलेलं जे तत्व आहे त्याच्यात सुद्धा आहे. या देहाच्या उपधीत जे राहतं तेच तत्व जे निरुपाधिक आहे, असं जे निरुपाधिक आत्मतत्व आहे ते सुद्धा तेच आहे. आणि जे इथे राहतं तेच तिथे राहतं, याचा अर्थ जे माझ्यात आहे तेच दुसऱ्या म्हणजे सगळ्या प्राण्यांमध्ये, समस्त चराचर सृष्टीमध्ये सुद्धा व्यापून आहे. देश, काल आणि वस्तू यांच्या परिच्छेदरहित असलेलं असं जे तत्व आहे ते तत्व म्हणजे ते तत्व आहे एतद्वैतत्. पुढच्या मंत्रांमध्ये आपण विचार केला की हे तत्व प्राप्त कसं करून घ्यायचं, तर मनसै वेदमाप्तव्यम नेह नानास्ति किंचन. म्हणजे मनसै वेदमाप्तव्य म्हणजे मनानेच हे जाणून घ्यायचं. कसं मन असलं पाहिजे, पण शुद्ध आणि शांत अंतःकरण असलेलं पाहिजे. जे शुद्ध आणि शांत झालं आहे, कसं शुद्ध होतं, कसं अंतःकरण शांत होतं, तर निष्काम कर्मोपासनेनी हे होतं. गुरुमुखातून शास्त्रांचं श्रवण केल्यानंतर, त्या श्रवणावर आपलं स्वतःचं चिंतन आणि मनन केल्यानंतर, आणि त्या जी गोष्ट आपल्याला संतांकडनं, आचार्यांकडनं कळली आहे त्याच्यावर निधिध्यासन केल्यानंतर आपलं मन त्या ब्रह्मस्वरूपामध्ये विलीन करता येतं, ते विलीन होतं. आणि काय म्हटलं आहे की तिथे भेद नाही, नेह नानास्ति किंचन. अतिशय सुंदर मंत्रातलं हे चरण आहे. भेद कुठेच नाही. अद्वैत दृष्टी आपली तयार करण्याकरता या श्रवणांचा लाभ होतो. भेद नाहीच, केवळ एकच आत्मतत्व आहे, ते केवल तत्व आहे, त्याला अद्वैत आहे, तेवढंच फक्त सत्य आहे. बाकी जो काही भेद दिसतो तो भेद बघणारा एका मृत्यूकडून दुसऱ्या मृत्यूकडे जातो असं म्हटलेलं आहे. पुढच्या 13व्या मंत्रांमध्ये आपण बघितलं की अंगुष्ठमात्र पुरुषो ज्योतिरेवा धूमकः. अंगुष्ठमात्र म्हणजे अंगठ्याच्या परिमाण असलेला असा तो पुरुष आहे जो आपल्या या देहामध्ये राहतो. त्याचा विचार आपण मागे करून झालेला आहे. आणि कसा आहे तो? ज्योती समान आहे. प्रत्येकाच्या देहामध्ये एखादी ज्योत कशी तेवते त्याप्रमाणे हा ज्योती समान असा हा पुरुष सर्व प्राणीमात्रांच्यामध्ये आहे, सगळ्या भूतांमध्ये आहे. आणि ईशानो भूत भव्यस्य, सगळ्या भूतमात्रांचा, भविष्याचा, भूतकालाचा आणि आजचा या तीनही काळांमधला ईशान असा तो आहे, शासक तो आहे. हा विचार आपण केलेला आहे मागे. थोडासा मुद्दा बघू आणि पुढे जाऊ. आपण सगळेजण आजच्या परिस्थितीमध्ये व्हॉट्सॲपचा वापर खूप करतो. आणि या व्हॉट्सॲपचा वापर करताना आपण एखादी गोष्ट, आपल्याला एखादी पोस्ट आवडली तर आपण लगेच त्याला एक थम्सअप पाठवतो.
अंगठा. आता अंगठा दाखवणं मराठीमध्ये फार वेगळा शब्द आहे. त्यांनी त्याला अंगठा दाखवला, ठेंगा. पण आताच्या नवीन पिढीमध्ये आणि आताच्या नवीन सोशल मीडियाच्या फॉर्ममध्ये हा अंगठा जो दाखवतो आपण, त्याला थम्सअप म्हणजे लाईक. एखादी गोष्ट जर का लाईक करायची असेल तर गुड जॉब म्हणायचं असेल तर थम्सअप असं आपण दाखवतो. तर अंगुष्ठ मात्र पुरुषा याच्यावर विचार करताना आपल्याला लक्षात यायला पाहिजे की प्रत्येक वेळेला आपण जेव्हा हा अंगठा बघतो किंवा कोणी आपल्या पोस्टवर पाठवतं, त्यावेळेला आपल्या मनामध्ये हा विचार जर का आला, अरे अंगुष्ठ मात्र पुरुषा म्हणजे आत्मा आहे, या आत्म्याचं वर्णन चाललेलं आहे, तेव्हा एक सहज साध्या पद्धतीने आपलं निदिध्यासन साध्य होऊ शकतं. कारण आपण तो दरवेळेला दैनंदिन जीवनामध्ये वापरणारी गोष्ट आहे. ती व्हॉट्सॲप वापरतोच आणि एकमेकांना थम्सअप करतोच. असं आहे बघा, व्हॉट्सॲपवर आलेले मेसेज बघून आत्म्याची आठवण होणं याच्यासारखं दुसरं निदिध्यासन नाही खरं म्हणजे. पण आपलं होतं काय, आपण असतो 5-7 ग्रुप्सवर आणि आपले जे आलेले मेसेजेस असतात आध्यात्मिक विचाराचे, सुविचारांचे, ते आपल्याला घाई झाली असते की आपण ते अजून 40 ग्रुपला कसे पाठवू पुढच्या. नुसतं इकडून तिकडे आध्यात्मिक मेसेज पाठवला म्हणजे आपला परमार्थ सिद्ध झाला असं समजण्याची घोडचूक आपण करू नये. पण तोच विचार, अध्यात्माचा विचार किंवा तोच आलेला एक अंगठा हा मात्र आपल्याला आत्मतत्वाकडे घेऊन जाऊ शकतो जर का अशा पद्धतीने आपण विचार नीट पकडून ठेवला असेल तर. अंगुष्ठ मात्र पुरुषो ज्योतिरेवा विधूमकः. ज्योती प्रत्येक वेळेला रोज आपण देवापुढे दिवा लावतो. आत्ताच दिवाळीचा सण झाला आणि अनेक दिवे सगळ्यांनी लावले, घराघरातून दिवे लावले. पण जेव्हा आपण असा दिवा लावतो आणि जेव्हा त्या दिव्याची ज्योत आपल्यासमोर दिसते, त्यावेळेला आपल्या मनामध्ये असा विचार आला का की अरे हा आत्मा पण असाच आपल्या अंतःकरणामध्ये शांतपणे तेवतो आहे. आत्मज्योती नित्य शांत तेवते, हा विचार आपण बघून झालेला आहे. म्हणून प्रत्येक विचार जो आहे परमार्थशास्त्राचा, हा विचार अशा पद्धतीने आपल्या व्यवहारामध्ये, दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला उतरवता आला पाहिजे. तसं जर का आपण हळूहळू उतरवू शकलो आणि प्रत्येक वेळेला ते निदिध्यासन साध्य करू शकलो तर जे व्हायला पाहिजे ते होऊ शकतं. आणि मग इथे जे म्हटलेलं आहे पुढचे, यथोदकम शुद्धे मासिकतम, ज्याप्रमाणे एक शुद्ध तत्व, पवित्र अंतःकरण, निष्काम क्रमोपासने झालेलं, शुद्ध पाण्यामध्ये ज्या पद्धतीने ते पाणी मिळतं, अगदी त्याचप्रमाणे हा पवित्र शुद्ध झालेला हा आत्मासुद्धा त्या परमात्म्यामध्ये सहजगत्या लीन होऊन जातो. हा विचार सगळा आपला करून झालेला आहे. पण हे करण्याकरता मात्र सतत परत परत हे श्रवण, हे मनन आणि हे निदिध्यासन हवं, रोज हवं. ज्या पद्धतीने आपण रोज जेवतो त्या पद्धतीने हे करावं लागतं. आणि त्याच्यावर आपलं चिंतनसुद्धा हवं. नाही तर होतं काय, श्रवण करतो फक्त तासभर आणि मग ज्या पद्धतीने आपलं स्वतःचं मनन त्याच्यावर व्हायला पाहिजे, आपलं स्वतःचं चिंतन ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे ते होत नाही. आणि मग परत सगळं स्थलत्याग होता सवेची जाते. त्याप्रमाणे आपली निरूपणी झालेली ही सद्बुद्धी, हा विचार तो टिकून राहत नाही. ब्रह्मतत्वाला असं नुसतं एका तासाने ऐकून सहजगत्या प्राप्त होत नाही, हे आपण वारंवार याचा विचार केलेला आहे. भगवान आदि शंकराचार्य त्यांच्या कॉमेंट्रीमध्ये, त्यांच्या भाष्यामध्ये या वल्लीचे पुढचं जी वल्ली आहे, दुसरी वल्ली, या दुसऱ्या वल्लीच्या सुरुवातीला म्हणतात, पुनरुपी प्रकारांतरेण ब्रह्मतत्व निर्धारणार्थ. पुनरपी प्रकारांतरेण, एकदा समजून होत नाही. या ब्रह्मतत्वाची प्राप्ती एकदा समजली, एकदा सांगितली म्हणून मला कळली असं होत नाही. परत परत वेगवेगळ्या पद्धतीने ते समजावून सांगावं लागतं. म्हणून पुनरपी, परत एका वेगळ्या पद्धतीने हेच तत्व, जो मुद्दा आधी सांगून झालेला आहे पहिल्या वल्लीत, दुसऱ्या अध्यायाच्या पहिल्या वल्लीमध्ये जो मुद्दा सांगून झाला आहे तोच मुद्दा परत मांडण्याकरता इथे यमदेव आता परत वेगळ्या पद्धतीने समजून सांगण्याकरता म्हणून सांगतं. का करावं लागतं असं? का करावं लागतं? कारण जे ते ब्रह्मतत्व आहे ते दुर्वेदनेयात तत्व भवती. ते ब्रह्मतत्व जे आहे ते दुर्वेदनेयात आहे, म्हणजे पटकन जाणता येत नाही, अतिशय सूक्ष्म आहे.
एखाद्याला एखादा मुद्दा एखाद्या पद्धतीने सांगून पटकन क्लिक होतो, समजतो. पण प्रत्येकाला त्यांनी कळेलच असं नाही. म्हणून तेच उदाहरण किंवा तोच सिद्धांत वेगळ्या दृष्टांत घेऊन सांगावा लागतो, वेगळ्या उदाहरणांनी समजून द्यावा लागतो. अगदी तसंच आहे. पुन्हा पुन्हा हाच विचार करायचा, यालाच अभ्यास असं म्हणतात. हाच अभ्यास करायचा आहे. एखाद्याला एखादा रोग होतो, तो रोग त्याचं निवारण करण्याकरता म्हणून डॉक्टर काहीतरी औषध देतात. पण ते औषध काही काम करत नाही. त्या रोगाकरता ते औषध काही काम करत नाही, तर डॉक्टर ते औषध बदलून दुसरं काहीतरी औषध देतात. एक औषध जेव्हा काम करत नाही त्यावेळेला दुसरं औषध घेणं हे अगदी सहज आहे. तसंच एकदा समजून सांगितल्याने काम झालं नाही म्हणून पुन्हा वेगळ्या पद्धतीने समजून सांगायचं. फक्त एक लक्षात ठेवायचं, औषध जे आपण घेतो ते औषध हे रोगाच्या निवारणाकरता असतं. त्यांनी फक्त रोग जातो, स्वास्थ्य येत नाही. स्वास्थ्य येण्याकरता म्हणून आपण औषध घेतो असं कधी होत नाही. आपली मूळची स्थिती जी आहे ती स्वस्थ स्थिती आहे. त्या मूळच्या स्थितीमधनं झालेला आपल्याला हा जो भवरोग आहे, हा भवरोग निवारण करण्याकरता म्हणून आपल्याला हे वेदांताचं शास्त्राचं औषध घ्यावं लागतं. ते घेतल्यानंतर अविद्येची निवृत्ती, भवरोगाची निवृत्ती झाली की आपलं मूळचं तत्व आहे तसं आहेच. आत्मस्वरूप आपलं सहज स्वरूप आहे. त्याच्यामुळे त्याच्याकरता वेगळे प्रयास करण्याची आवश्यकता नसते. म्हणून चला आपण पुढे जाऊया. आता या दुसऱ्या वल्लीमध्ये आत्म्याच्या बद्दलचं वर्णन यमदेव नचिकेताला कसं सांगतायत ते बघूया. मंत्र क्रमांक 1. या मंत्रामध्ये पुरमेकादशद्वारम अजस्या वक्रचेतसः अनुष्ठाय न शोचति विमुक्तश्च विमुच्यते एतद्वैतत्. एतद्वैतत् हा धागा कायम आहे बघा. या मंत्राचा अर्थ असा आहे, त्या नित्य विज्ञान स्वरूप आत्म्याचे जे नगर आहे ते 11 दरवाज्यांचं आहे. त्याला 11 द्वारं आहेत. त्याचे ध्यान घडले असता मनुष्य शोक करत नाही आणि तो मुक्त होतो आणि मोक्षाप्रत जातो. निश्चयाने हेच ते तत्व आहे, हेच ते ब्रह्मतत्व आहे, हे लक्षात घे. थोड्या या मंत्राचा विचार करू. पहिले शब्दांचा अर्थ बघू. पूर शब्दाचा अर्थ आहे नगर किंवा शहर, गाव. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, आपण शब्द वापरतो नागपूर, रायपूर, रामपूर. पूर म्हणजे नगर, सगळ्यांना माहिती. उलट पुरुष शब्दाचा अर्थ सुद्धा तसाच आहे. पुरे शेयते इति पुरुषः, असा पुरुष शब्दाचा अर्थ आहे. या शरीररूपी नगरामध्ये जो वास करतो त्याला पुरुष असं म्हणतात. आणि हे नगर कसं आहे, तर या नगराला किती म्हटलेले आहेत? 11 दरवाजे आहेत, 11 द्वार आहे. पूरम एकादश द्वारम. आणि काय म्हणतात पुढे की अजस्य आहे. ह्या नगरात राहणारा हा जो परमात्मा आहे, आत्मा आहे, हा अजस्य म्हणजे अज आहे, म्हणजे अजन्मा आहे. आणि त्या अजन्मा अशा परमेश्वरावर जो कसा आहे, अवक्रचेतसा आहे, जो सरळ आहे, जो विशुद्ध आहे, जो ज्ञानस्वरूप आहे, ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे विकार नाहीत, असा जो आहे, त्याच्यावर ध्यान केल्याने, अनुष्ठाय, त्याच्यावर ध्यान करून जेव्हा साधक अशा प्रकारची उपासना करतो, अशा प्रकारचं अनुष्ठान करतो, त्यावेळेला तो शोक करत नाही आणि तो मुक्त होतो. न शोचती विमुक्तश्च विमुच्यते. तो मुक्त होतो आणि विदेह मुक्तीला तो प्राप्त करतो. तर ह्या द्वार कुठले आहेत आपण थोडंसं बघू आणि पुढे जाऊ. भगवद्गीतेमध्ये सुद्धा नवद्वारे पुरे देही असं म्हटलेलं आहे. म्हणजे हा जो देह आहे त्याला 9 द्वारं आहेत, अशा पद्धतीचं वर्णन आलेलं आहे. वेदांतशास्त्रामध्ये काही ठिकाणी 9 आहेत, काही ठिकाणी 7 आहेत, काही ठिकाणी 8 आहेत, 10 आहेत. वेगवेगळ्या शास्त्रामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने वर्णन केलेलं आहे. इथे 11 द्वारं सांगितलेली आहेत. ती कुठली? तर 2 डोळे सगळ्यांना माहिती आहेत, 2 नासिकाग्र नाक, 2 कर्ण झाले किती 6, आणि 1 मुख म्हणजे तोंड.
या चेहऱ्यामध्येच 7 द्वारं आहेत, 7 छिद्र आहेत, बरोबर. अजून कुठली आहेत? या शरीराला नाभी हे सुद्धा एक छिद्र आहे. नाभी का बरं तसं म्हटलं आहे? कारण शरीरातलं आता जरी का ते छिद्र बंद झालेलं असलं तरीसुद्धा जेव्हा आपण गर्भावस्थेत असतो त्यावेळेला आपण गर्भावस्थेमध्ये या शरीराची संपूर्ण जडणघडण त्या नाभीतनं आलेल्या अन्नाद्वारेच होत असते. म्हणून ते पण एक कसं आहे? द्वार आहे. आणि त्याच्यानंतर मग आपलं लिंग, शिस्न ज्याला म्हणतो, आणि गुदा. आता ही किती झाली? 3 खालती झाली, 7 वरती झाली, म्हणजे 10 झाली. एकूण 10च झाली. मग 11वं कुठलं? तर 11वं जे हे द्वार आहे ते हे ब्रह्मरंध्र सांगितलेलं आहे इथे. ब्रह्मरंध्र बघा, लहानपणी तान्हमूल जेव्हा असतं तेव्हा त्याचा टाळू भरावा लागतो. तेलाची मालिश करून तो टाळू भरण्याकरता म्हणून सगळे वयस्क लोक सांगतात. तो टाळू हळूहळू भरतो असं म्हणतात. त्या ब्रह्मरंध्रातनं हा आत्मा आतमध्ये प्रविष्ट होतो असं वर्णन केलेलं आहे. जे अत्यंत आध्यात्मिक स्तरावर, पारमार्थिक स्तरावर जे उच्चतम अवस्थेमध्ये जे गेलेले आहेत त्यांचे जे प्राण असतात ते या ब्रह्मरंध्रातनं निघतात असं म्हणतात. बाकीच्यांचे प्राण या 9 द्वारांपैकी कुठल्याही एका द्वारातनं ते निघू शकतात किंवा निघतात असं वर्णन आहे. असो, हा जो आत्मा आहे, हा आत्मा या शरीररूपी पुरामध्ये म्हणजे नगरामध्ये येतो आणि इथे वास्तव्य करतो. आता ह्या नगराला बघा, राजा म्हणून येतो असं इथे वर्णन केलेलं आहे. तो या नगराचा राजा आहे. तो आल्यामुळे या नगराला नगरत्व प्राप्त होतं. त्याच्यामुळे या शरीराला शरीरत्व प्राप्त होतं. जिवंत होतं म्हणतो आपण शरीर, तसं आत्मवस्तू असल्यामुळे ते सगळे कार्यान्वित होतात. कोण? सगळे आपले शरीर आणि त्यातली इंद्रिय. या इंद्रियांची ही जी सगळी 9 द्वार आहेत त्या प्रत्येक द्वारावर काही द्वारपालसुद्धा आहेत. त्याचा पण आपण मागच्या वेळेला विचार केला होता. प्रत्येक इंद्रियांची देवता त्या इंद्रियांबरोबर वास करणारी असते. ती इंद्रियांची देवता ह्या आत्म्याला आनंद मिळावा म्हणून, ह्या आत्म्याला सुख मिळावं म्हणून ते कार्यरत होते. असं आपण बघितलं होतं. डोळ्यांमध्ये कोण राहतं? आदित्य राहतो, म्हणजे सूर्य राहतो. नातांमध्ये प्राणदेवता वास करते. मनाची देवता कोण आहे? चंद्र आहे. त्वचा, वनस्पती, औषधी, कानाचे कोण आहे? दिशा, इत्यादी प्रकारे वर्णन केलेलं आहे शास्त्रांमध्ये. तो आपल्या चिंतनाचा विषय नाही. एवढंच लक्षात घ्यायचं की जी गोष्ट आपल्याला आनंद देण्याकरता म्हणून हा परमात्मा या शरीरामध्ये, या उपाधीमध्ये आला, आपण बोलूया आला असं बोलूया, किंवा येतो असं म्हणूया तात्पुरतं, त्या राजाला आनंद देण्याकरता म्हणून हे सगळे पूर नगरसेवक आणि या नगरसेवकातले द्वारपाल म्हणजे त्या देवता त्या परमात्म्याकरता म्हणून कार्यान्वित होतात आणि काम करतात. आता हा जो या पुरामध्ये आलेला आहे, या शरीरामध्ये आलेला जो आहे, तो मात्र कसा आहे? तो अजन्म आहे. तो जन्माला आलेला नाही, त्याचा जन्म झालेला नाही. जन्म कोणाचा झाला? जन्म शरीराचा झालेला आहे. जन्म शरीराचा झालेला आहे. त्यातला जो आत्मा आहे तो अजन्म आहे. फार महत्त्वाची आणि मुख्य गोष्ट ही लक्षात ठेवण्यासारखी आहे. आता आपल्याला वाटतं शरीराचा जन्म होतो आणि शरीराचा मृत्यू होतो, हे आपल्या लक्षात राहत नाही. आपण माझा जन्म झाला आणि माझा मृत्यू होणार असे शब्द वापरतो. शरीर पांचभौतिक आहे, ते येणारं जाणारं आहे, त्याचा नाश होणार आहे हे ठरलेलं आहे. हा विचार आपण खूपदा करून झालेला आहे. ज्या पद्धतीने एखादा घरातला बल्ब, ट्यूबलाईट ती काम करेनाशी होते, त्यावेळेला आपण पटकन तो बल्ब बदलतो, ती ट्यूबलाईट बदलतो आणि नवीन आणून तिथे लावतो. नवीन लावतो, बटन ऑन केल्यानंतर ती ट्यूबलाईट परत जळायला लागते. तिथे इलेक्ट्रिसिटी होतीच, पण जे डिव्हाइस आहे, जे यंत्र आहे, ती ट्यूबलाईट किंवा तो बल्ब, तो काम करेनासा झाला. आणि तो काम करेनासा झाला म्हणून आपल्याला लाईट दिसत नव्हता. तो बल्ब बदलल्याबरोबर प्रकाश आहेच परत.
त्याचप्रमाणे हे शरीर बदलतं, शरीर काम करेन असं होतं, पण आतमध्ये असलेली जी आत्मतत्व जी आहे, आत्मवस्तू जी आहे, ती अजन्मा आहे, ती कधीही नाश होत नाही, त्याचा नाश होत नाही. आणि ती अजन्मा असलेली जी आत्मवस्तू आहे ती कशी आहे, त्याचं विशेषण काय आहे, तर अवक्रचेतसः अशी आहे. फार सुंदर शब्द आहे, थोडा विचार करण्यासारखा आहे. अवक्रचेतसः म्हणजे ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची वक्रता नाही. आता वक्रता म्हणजे काय, कुठल्याही प्रकारे त्याच्यामध्ये एक सरळ जाणारं असं जे असतं ते सरळ, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं भेद नाही, कुठल्याही प्रकारचा विकार ज्याच्यामध्ये नाही, असं अवक्रचेतसः. आपण बघा, सूर्याचे किरण असतात, ते सूर्याचे किरण सरळ येत असतात पृथ्वीवर, येतात की नाही. पण पृथ्वीवर जेव्हा येतात त्यावेळेला अवकाशामध्ये, ॲटमॉस्फिअरमध्ये त्या सूर्याच्या किरणांचं वक्रीभवन होतं. त्या सूर्यांची किरणं बेंड होतात, वाकतात, आणि आपल्याला त्या पद्धतीने तो सूर्यास्त झाल्यानंतरसुद्धा काही काळ सूर्य दिसत असतो. त्याचं कारण ते आहे लाईट रिफ्रॅक्शन, लाईटचं रिफ्रॅक्शन होतं. आपण शिकलो आहे सगळेजण. तसं या आत्म्याचं काही अशा पद्धतीने वक्रीभवन होत नाही. आत्मा हा अवक्री आहे, त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा विकार होत नाही. विकार कशावर होतो बघा, विचार करू जरा. विकार ज्याच्यावर होतो, ज्याचा आकार असतो त्याला विकार होतो, ज्याला आकार असतो त्याला विकार होतो. आता आत्मा अजन्म असल्यामुळे तो जन्मालाच आला नाही, तो जन्मालाच आलेला नसल्यामुळे त्याचा काही आकारही नाही, फॉर्मलेस आहे तो, त्याच्यामुळे तो विकाररहित आहे, त्याला विकारही नाही. त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा भेद, कुठल्याही प्रकारचा संस्कार त्याच्यावर होऊ शकत नाही. सूर्याची किरणं वातावरणामुळे वागतात. पाण्यामध्ये आपण जेव्हा काठी ठेवतो त्यावेळेला पाण्यामधनं आलेली जी काठी ती तिरकी दिसते, त्या पद्धतीने आत्म्यामध्ये कुठल्याही प्रकारचा फरक पडत नाही. आकाशाचं उदाहरण आपण बघितलं होतं मागे. आकाशही कसं आहे, अलिप्त आहे. आकाशामध्ये कुठल्याही प्रकारचा फरक पडत नाही. कितीही जोराचा पाऊस आला तरी आकाश ओलं होत नाही. कितीही विजा कडाडल्या तरी आकाशाला त्या विजेपासून काही हानी होत नाही. कितीही या आकाशामध्ये मी तलवारबाजी केली तरी ह्या आकाशाला मी कधीही कापू शकत नाही. असं एक तत्व आहे. आणि हे जे आत्मनामाचं जे तत्व आहे ना, हे या आकाशापेक्षाही सूक्ष्म असं तत्व आहे. ते अविक्री आहे, अवक्रचेतसः. हा जो आत्मा आहे, ह्या आत्म्यामुळेच सगळेजण प्रतीत होतात. सूर्याची किरणं ज्या वेळेला जमिनीवर पडतात, सूर्याची किरणं ज्या वेळेला झाडांवर पडतात, त्यावेळेला झाडांवरनं परावर्तित झालेली ती सूर्याची किरणं आपल्या डोळ्यांमध्ये येतात आणि आपण जाणतो की अरे हे झाड आहे, त्या झाडाचा रंग हिरवा आहे, त्याचा पानांचा रंग हिरवा आहे, कारण त्या पद्धतीने त्या पानांनी सूर्याच्या किरणांना रिफ्लेक्ट केलेलं असतं, परावर्तित केलेलं असतं. गुलाबाचं फूल लाल दिसतं, झाडाची पानं हिरवी दिसतात, कारण सूर्याची किरणं त्याप्रमाणे रिफ्लेक्ट होतात. पण आत्मा मात्र तसा काही होत नाही. आत्मा जसा आहे तसाच आहे. सगळ्यांमध्ये जाऊन सुद्धा तो अलिप्त असतो, तो अवक्र आहे. सगळ्यांमध्ये जातो म्हणजे काय, सगळ्या भूतमात्रांमध्ये. आत्मवस्तू जेव्हा एखाद्या पशुमध्ये शिरते तर आत्मा काही पशु बनत नाही. आत्मवस्तू जेव्हा एखाद्या पक्ष्यात शिरते त्यावेळेला तो पक्षी शरीराने, उपाधीने तो पक्षी असतो, पण आत्मा काही पक्षी होत नाही. आत्मवस्तू जेव्हा एखाद्या झाडांमध्ये शिरते त्यावेळेला ते झाडासारखंच काम करतं, पण त्याच्यामुळे आत्मवस्तूवर काही आघात होत नाहीत. आत्मवस्तू जशी आहे तशीच आहे. हा जो आत्मा आहे, हा या शरीररूपी पुरामध्ये जेव्हा अवतरतो त्यावेळेला तो पुरुषाच्या रूपात आला तर पुरुष म्हणून, पण आत्मा पुरुष होत नाही. तो स्त्री देहामध्ये गेला म्हणून आत्मा स्त्री होत नाही. तो एखाद्या सज्जन सात्विक संतांच्या शरीरामध्ये गेला म्हणून आत्मा कधी सज्जन सात्विक संत होत नाही. किंवा तो एखाद्या अत्यंत कपटी स्वभावाच्या मनुष्यामध्ये गेला, दुराचारी शरीराच्या मध्ये जरी का ती आत्मवस्तू गेली तरीसुद्धा आत्मा दुराचारी होत नाही.
अवक्रिचेतसः. असा हा आत्मा अत्यंत सरळ, कधीही कशामुळेही कुठल्याही प्रकारे त्याच्यामध्ये भेद होत नाही, त्याच्यामध्ये विकार होत नाही. तो जसा आहे तसाच तो आहे, तो अजन्म आहे. म्हणून पुरुमेकाश दशद्वारम अजस्या वक्रचेतसः. अशा पद्धतीने ह्या शरीरामध्ये राहणाऱ्या या आत्मतत्वाला जो जाणतो, हे जे रहस्य आहे, हे जो जाणतो, हे जो समजून घेतो, आणि आपल्या आयुष्यामध्ये जो मनुष्य अशा प्रकारे ह्या आत्म्यावर निधिध्यासन करतो, त्याचंच सतत स्मरण करतो, भजनपूजन करतो, म्हणजेच त्याच्यावर जो अनुष्ठान करतो. मगाशी आपण विचार केला कशा प्रकारे अनुष्ठान करायचं, कशा प्रकारे सतत निधिध्यासन करायचं. अशा प्रकारे जो अनुष्ठान करतो, अनुष्ठाय शब्द वापरला इथे, की हा आत्मा मी आहे, हे माझं स्वरूप आहे. या देहात राहणारा जो अजन्म आहे तो आत्मा मी आहे. सहा अहम, मी या शरीराचा स्वामी आहे. हे शरीर माझं नाही तर मी या शरीराचा स्वामी आहे. हे शरीरामुळे मी नाही तर माझ्यामुळे हे शरीर आहे. अशा प्रकारचा जो विचार करतो, अहम ब्रह्मास्मी सहा अहम, हा अर्थ जाऊन जो त्या सोहम भावनेवर दृढ होतो, त्याला काय होतं मग? न शोचती, न शोचती. एकदा असं जाणून घ्यायचं, एकदा असं ठरवून घ्यायचं, एकदा आपली अशी धारणा पक्की करून घ्यायची. ही एकदा पक्की करून घेतली की मग शोक करण्याचं कारण उरत नाही. न शोचती, आपल्याला अभयत्व प्राप्त होतं. शोक कशाचा करायचा याचासुद्धा विचार आपण करून झालेला आहे. हर्ष शोको जहाती याचा विचार आपला करून झालेला आहे. मनातल्या कुठल्याही प्रकारच्या ज्या इच्छा आहेत, ज्या वासना आहेत, त्या काढून टाकल्यानंतर, काढून फेकल्यानंतर, आता मी अजन्मा ब्रह्म आहे हे प्राप्त झाल्यानंतर या शोकाचं काही कारणच राहत नाही. शोकाचं कारण का राहत नाही? बघा, शोक कशामुळे होतो याचा विचार आपण करून झालेला आहे. शोक कशामुळे होतो? शोक होतो कारण आपल्याला संसाराचं बंधन आपण सत्य मानतो. आपला देह सत्य आहे असं मानतो, हे जगत सत्य आहे असं मानतो, हा जो संसार आहे हा संसार सत्य आहे असं मानतो, आणि म्हणून त्याचं बंधन आपल्यावर पडतं, आणि म्हणून आपण शोक करतो. ब्रह्मवस्तू शोकाच्या पेक्षा वेगळी आहे. ब्रह्मवस्तूपाशी तिथे शोक नाही, हर्ष नाही. हर्ष शोक हे दोन्ही कसे आहेत बघा, शब्द द्वंद्व आहेत याच्यामध्ये. सुख दुःख, हर्ष शोक, लाभ अलाभ, जय पराजय, मान अपमान, हे सगळे द्वंद्व आहेत. द्वंद्वात्मक शब्द आहेत हे सगळे. आपल्याला सुख होतं, आपण मान्य करतो, आणि त्याचबरोबर आपल्याला दुःखसुद्धा होतं. सुखाच्या बरोबर दुःख, दुःखाच्या बरोबर सुख, अशी सतत इकडून तिकडे आपण जात असतो. पण आत्मवस्तूमध्ये तसं नाही आहे. आत्मवस्तू कसं आहे? आत्मवस्तूचं स्वरूप कसं आहे? तर ते आनंद स्वरूप आहे. सद्रूप, चिद्रूप, आनंद स्वरूप. जो मी आत्मा आहे, मी अजन्मा, अज, अमर असा आहे असं जाणतो, तो त्या सद्रूप, चिद्रूप, आनंदरूप तत्वाला प्राप्त करतो, आणि त्याच्यावर अधिष्ठान केल्याने, त्याच्यावर निधिध्यासन केल्याने तो जीव किंवा तो साधकसुद्धा आनंद स्वरूपाला प्राप्त करतो. आणि या आनंदाला बघा, दुसरा विरुद्धार्थी शब्द नाही. आनंद ह्याला विरुद्धार्थी शब्द नाही. आपण आनंदाकरता सगळेजण झटत असतो, आनंदाकरता जीवन सगळं चालू आहे. आनंदाच्या प्राप्तीकरताच सगळे जीव धडपडत असतात. आपलं स्वरूप मुळात आनंदरूप आहे म्हटल्यानंतर आपली धडपड थांबते. ब्रह्मवस्तूमध्ये द्वैत नाही, ब्रह्मवस्तू अद्वैत आहे. ब्रह्मवस्तूला कुठल्याही प्रकारचा भेद दिसत नाही. ब्रह्मवस्तूपाशी शोक नावाचा शब्दच नाही, दुःख नावाचा शब्दच नाही. तुकाराम महाराज म्हणतात, दुःख औषधासी न भेटे. तुकाराम महाराजांचं वचन आहे, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे, असं तुकाराम महाराज म्हणू शकतात. आपला विचार तसा होत नाही. आपल्याला सगळीकडे दुःख दिसत असतं.
सुख पण दिसतं आणि दुःख पण दिसतं. दुःख जास्त प्रकर्षाने दिसतं, कारण सुखरूपत्व आपला मूळचा स्वभाव आहे. पण ब्रह्मवस्तू कशी, आत्मवस्तूमध्ये दुःखाला अजिबात जागा नाही, ते दुःख बघूच शकत नाही. कसं, त्याचं उदाहरण दिलेलं आहे फार छान. ज्या पद्धतीने सूर्याला अंधार नावाची गोष्ट माहितीच नाही, सूर्यापाशी अंधार नावाची संकल्पनाच स्पष्ट होत नाही, त्याचप्रमाणे ब्रह्मवस्तूपाशी शोक सिद्धच होत नाही, दुःख सिद्धच होत नाही. असं कोणी जर का म्हटलं की चला सूर्यदेव, मी तुम्हाला सावली काय आहे ते दाखवतो, बघा बघा इकडे या तुम्ही सावली बघा, असं म्हणून जर का तुम्ही सूर्याला बोलवलं, सूर्याला सावली नावाची गोष्टच माहीत नाही. जिथे जिथे सूर्यकिरण पडतील तिथे तिथे प्रकाशच आहे, तिथे तिथे उजेडच आहे, म्हणून तिथे सावली सिद्धच होत नाही, सूर्याच्या पाशी सावली सिद्धच होत नाही. अगदी त्याचप्रमाणे त्या ब्रह्मतत्वामध्ये विलीन झालेला जो पुरुष आहे, महात्मा आहे, त्याच्या ठिकाणी शोक नावाची गोष्ट सिद्ध होत नाही. आनंदी आनंद. गोष्टी खूप बारकाव्याने समजून घ्यायच्या असतात. आपला दुःखाचा अनुभव आपल्याला कशाच्या तरी आधाराने होतो, कशाच्या तरी मुळे होतो, शरीराच्यामुळे, शरीराला इजा झाली म्हणून आपल्याला दुःख होतं. पण मी शरीर आहे ही भावना ज्याची सुटते, त्यावेळेला ही इजा शरीराला झालेली आहे, मला झालेली नाही. मी जसा आहे तसा मोकळा आहे, मुक्त आहे, असंग आहे, आनंदरूप आहे, असा विचार त्याला करता येतो. विष्णू सहस्रनामामध्ये एक श्लोक येतो बघा, अशोकस्तारणस्तार शूर शौरी जनेश्वर, असा तो मंत्र आहे. विष्णू सहस्रनाम आपण सगळेजण म्हणतो. त्याच्यामध्ये हा अशोक शब्द आहे. बऱ्याच जणांचे नाव असतात अशोक, पण आपण खरंच त्या नामाप्रमाणे अशोक झालो आहोत का, याचा विचार करायला पाहिजे. ज्याच्याकडे अजिबात शोक नाही, ज्याच्यापाशी शोक नाही, तो अशोक. असा शब्दांचा अर्थ समजून घेतला तर आपल्याला कळतं. मत्वा धीरो हर्ष शोकौ जहाती. मला जाणल्यानंतर हर्ष आणि शोक पूर्णपणे निघून जातात, निवृत्त होतात. अशा पद्धतीने हा विचार आपल्याला इथे सांगतोय. जो आनंद आहे, त्या आनंद रूप असलेल्या आत्मतत्वावर, आत्मवस्तूवर जर का माझं निदिध्यासन राहिलं, जर का माझं ध्यान राहिलं, जर का मी हर्ष शोकांपासून मुक्त झालो, तर मी विमुक्त होतो, विमुक्त झालो असं म्हणता येतं. मग अशा आपण विचार केला, बंधन कोणाचं आहे? संसाराचं बंधन आहे. मुक्त कोणापासून व्हायचं आहे? त्या कल्पित बंधनापासून व्हायचं आहे. हर्ष शोकांच्या द्वैतापासून मुक्त व्हायचं आहे. बंधन कोणाचं पडतं याच्यावर आदिशंकराचार्यांनी फार छान टीका केलेली आहे. शंकराचार्य म्हणतात, इहैव अविद्याकृत कामकर्म बंधनैहि विमुक्तो भवति. काय म्हणतात ते त्यांच्या टीकेमध्ये? अविद्याकृत काम कर्म बंधनैहि. अविद्या म्हणजे अज्ञान. अज्ञान कशाचं? मी आत्मा आहे हे जे ज्ञान आहे, हे सोडून मी शरीर आहे हे मानणं म्हणजे अज्ञान. हे जे जग दिसतं आहे, हे जग सत्य आहे असं मानणं म्हणजे अज्ञान. आणि या अज्ञानामुळे होतं काय? आपल्या मनामध्ये इच्छा निर्माण होतात, काम असं म्हणतात. मला काहीतरी प्राप्त करायचं आहे, मला कुठेतरी माझं स्वरूप मुळात आनंदरूप आहे, ते ज्ञान मी विसरून जाऊन आता मी सुखाकरता म्हणून धडपड करतो आहे. म्हणजे माझ्या मनात निर्माण झालेल्या ज्या ज्या काही इच्छा आहेत त्याला काम असं म्हणतात. आणि त्या इच्छांच्या निर्मितीमुळे त्याची प्राप्ती करण्याकरता म्हणून, त्याची पूर्ती करण्याकरता म्हणून जे जे खटाटोप मला करावे लागतात त्याला कर्म असं म्हणतात. म्हणून अविद्याकृत काम कर्म बंधनैहि. आणि याचंच बंधन पडतं. बंधन कशाचं आहे बघा, या तीनच गोष्टींचं बंधन आहे. कर्म करायला लागल्यानंतर कर्माचं बंधन पडतं, म्हणजे कर्मफलाचं बंधन पडतं. ते कर्माचे फल भोगावे लागतात आपल्याला, त्याच्या बंधनात आपण अडकतो. काम म्हणजे इच्छा, इच्छांच्या बंधनांमध्ये आपण अडकून पडतो, कारण ते कर्म करायला प्राप्त करतात. म्हणून एकदा त्या कर्माचं चक्र सुरू झालं, एकदा इच्छा निर्माण झाल्या आणि इच्छांमुळे कर्माची चक्र सुरू झाली की मग ते जे चक्र आहे
मग आलं ते विषयाला सगळं प्रारब्ध, संचित क्रियमाण कर्म, त्यांची कर्मफलं, त्यांचे भोग, त्या भोगण्याकरता परत पुनरपी जननम पुनरपी मरणम सुरू होतं. पण ह्याच्यातनं मुक्त व्हायचं असेल तर अविद्येला छेद दिला पाहिजे, आपल्या इच्छांना छेद द्यायला पाहिजे. म्हणून भगवद्गीतेमध्ये म्हणून ठेवलेलं प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान. सगळ्याच्या सगळ्या इच्छांना, सगळ्यांच्या सगळ्या कामनांना ताबडतोब थांबवणं शक्य आहे. तसं जर का केलं तर स्थितप्रज्ञ होऊ शकतो. हे शरीर सत्य नाही, या शरीरामुळे मी आहे असं नाही, तर माझ्यामुळे म्हणजे आत्मरूप मीमुळे हे शरीर आहे, हे लक्षात घ्यायचं. हे जे काही शरीराचं जे काही होतं, उंच आहे, गोरा आहे, मी उंच आहे, माझं शरीर उंच आहे, आत्मरूप मी उंच नाही. माझा वर्ण गोरा आहे, आत्मरूप मी गोरा नाही. माझ्या शरीराची जी काही कॅरेक्टरिस्टिक्स आहे, जी काही लक्षणं आहेत, ती शरीराची आहेत. आत्माला एकही लक्षण त्यातलं लागू होत नाही. शरीराच्या ज्या काही कृती आहेत, शरीराची जी काही स्थिती आहे, समजा रोग झाल्यास जी काही स्थिती आहे ती शरीराची आहे, आत्म्याची नाही. या शरीराची जी काही कृती, जी काही स्थिती, जी काही गती, जी काही कीर्ती, ही सगळी त्या शरीराची असते, आत्म्याची नाही. जो नाश होतो तो शरीराचा होतो, आत्म्याचा नाही. हे एकदा जाणून घेतलं की विमुक्त. हे जाणणं म्हणजेच मुक्ती आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून विमुक्त होतो. आणि विमुक्त होऊन तो काय म्हणतो, विमुक्तुश्च विमुच्यते. विमुच्यते म्हणजे या मृत्यूनंतर सुद्धा, म्हणजे या शरीराच्या त्यागानंतर सुद्धा त्याला परत मुक्त व्हावं लागत नाही. पुन्हा पुन्हा जन्माला येणंच थांबल्यामुळे पुन्हा पुन्हा मरावं लागत नाही. जन्ममृत्यूच्या फेऱ्यातनं तो मुक्त झालेला असतो. म्हणून इथे विमुक्त म्हणून जीवनमुक्ती सांगितलेली आहे आणि विमुच्यते म्हणून विदेहमुक्ती सांगितलेली आहे. विमुक्तश्च सन्विमुच्यते पुनः शरीरम न गृह्यर्थ इत्यर्थम. पुन्हा शरीराला प्राप्त करावं लागत नाही, पुन्हा शरीर धारण करावं लागत नाही, अशा या वाक्याचा इथे अर्थ आहे. विमुक्तश्च विमुच्यते, अनुष्ठाय न शोचती, विमुक्तश्च विमुच्यते. एतद्वै तत्, हेच ते आहे. काय आहे ज्याच्याबद्दल तू विचारत होता ना नचिकेता, तिसरा जो वर तू मागून घेतलेला आहेस, आत्मा म्हणजे काय, तो आत्मवस्तू कुठे राहतो, या शरीरामध्ये, या शरीररूपी पुरामध्ये राजासारखा येऊन राहणारा, पण कधीही जन्माला न येणारा, जो अवक्रचेतसा आहे असा तो एतद्वैतत, हे स्वरूप माझं आहे. सहा अहम, ही आत्मवस्तू माझ्या शरीरात आहे, तो मी आहे हे जाणल्यानंतर मग प्रश्न पडतो की तेवढा या शरीरातच राहणारा मी आहे का? नाही. समस्त चराचर सृष्टीमध्ये, समस्त भूतमात्रांमध्ये जो राहतो तो सुद्धा तोच आहे. सर्वपुरवर्ती असा शब्द वापरला आहे भाष्यकारांनी इथे. प्रत्येक शरीरामध्ये, सगळ्या चराचर सृष्टीतल्या भूतसृष्टीमध्ये कशा पद्धतीने राहतो. आता बघा, आपण विचार केला होता मागच्या वेळेला, व्यष्टी आणि समष्टी. मी शरीर नाही असं म्हणून जेव्हा आपण आत्मस्वरूपावर केंद्रित झालो, मी आत्मा आहे हे बघितल्यानंतर आता समष्ट अन्वयाची दृष्टी, अन्वयाची दृष्टी पुढच्या मंत्रामध्ये येणार आहे आपल्याला. पुढच्या मंत्रामध्ये यमदेव म्हणतात, ब्रह्मवस्तूचंच वर्णन इथे करणं सुरू आहे. पण कशा पद्धतीने ब्रह्मवस्तूचं वर्णन केलेलं आहे, अतिशय सुंदर मंत्र आपल्यासमोर येतो हा. हंस शुचिषद वसुरांतरिक्षसद होता वेदिषत अतिथिदुरोणसत नृषद वरसदृसत व्योमसद अब्जा गोजा ऋतजा अद्रिजा ऋतं बृहत. तो आत्मा कसा आहे? हंस शुचिषद, याचा अर्थ आहे असं बघू आपण, सूर्यरूपाने तेजोमंडलामध्ये असणारा, वायुरूपाने अंतरिक्षात संचार करणारा, हवनकर्त्याच्या रूपाने किंवा अग्निरूपाने वेदीमध्ये असणारा, अतिथीरूपाने गृहात असणारा, किंवा सोमरूपाने सोमपात्रात किंवा कलशामध्ये वास करणारा,
मनुष्यांमध्ये असणारा, श्रेष्ठांच्या म्हणजे देवतांच्या ठिकाणी स्वर्गात असणारा, सत्याचे म्हणजे वेदाचे ठिकाणी असणारा, अवकाशात आहेच, सगळीकडेच आहे, सर्वत्र आहे, जलाद उत्पन्न होणारा, पर्वतांमध्ये उत्पन्न होणारा, हे जे काही आहे ते सगळं सत्यस्वरूप व्यापक असं ब्रह्माचंच स्वरूप आहे. विचार पुन्हा झालेला आहे पहिल्या वल्लीमध्ये, पण परत वेगळ्या पद्धतीने वेगळ्या शब्दांमध्ये तोच विचार यमदेव नचिकेतेला सांगतायत. हा जो मंत्र आहे हा फार सुंदर मंत्र आहे. हा मंत्र यजुर्वेदात तर आलेलाच आहे, पण हाच मंत्र असाच्या असा ऋग्वेदामध्ये सुद्धा आलेला आहे. हंस प्रकाश स्वरूप. इथे हंस म्हणजे हंस पक्षी असा अर्थ होत नाही. इथे सूर्याला हंस म्हटलेला आहे. चैतन्य आत्मा हा सूर्यरूप असा आहे. कसा आहे तो? हंती गच्छीती इति म्हणजे काय? इकडून तिकडे जाणारा, जो गमन करतो, इकडून तिकडे जातो असा तो आहे, सूर्यासारखा असं इथे वर्णन केलेलं आहे. प्रकाशरूप आहे, तो आकाशामध्ये फिरतो आहे. तो कसा आहे? तो शुचिशत आहे. शुचिशत म्हणजे शुची, शुचिता हा शब्द आपल्याला माहिती आहे. अत्यंत विशुद्ध असलेलं असं ते तत्व, अत्यंत पवित्र, अत्यंत शुद्ध असलेलं असं तत्व शुचिशत. जो त्या अत्यंत पवित्र तत्वामध्ये जो राहतो तो आत्मा. तो कसा आहे? आकाशामध्ये आपण ऐकलं सूर्यरूपाने चालतो, अत्यंत पवित्र आहे, वरती राहणारा असा आहे, स्वर्गलोकामध्ये असा राहणारा असा आहे. येईल आपण तो विचार करू पुढे. वसुः, वसु शब्दाचा अर्थ आहे सगळ्यांना व्यापून राहणारा. वासयती ती वसु, सगळीकडे ज्याचा वास आहे, म्हणजे सगळीकडे जो राहतो, सगळ्यांना व्याप्त करून जो राहतो तो. याचा विचार मागे आपण केला होता. आणि अंतरिक्षसत, अंतरिक्षामध्ये राहणारा, अंतरिक्षात चालणारा वायुरूप जो आहे तो. आपण बघा आपलं सगळं जीवन या वायूमुळे चालतं. आपण श्वास उच्छ्वास घेतो, पुढच्या मंत्रामध्ये त्याचा विचार होईल. त्या वायूमुळे जीवन चालतं. वायुरूप अंतरिक्षामध्ये फिरणारा म्हणजे अंतरिक्षामध्ये व्यापक असलेला जो तो आहे तो कोण आहे? तोच आहे एतद्वैतत. वेदिशत होता. वेदी शब्दाचा अर्थ दोन प्रकारचे अर्थ आहेत वेदीचा. एक यज्ञरूप वेदी, यज्ञवेदी असं म्हणतो. विटांची एक ठराविक स्ट्रक्चर, एक मांडणी केलेली असते, ज्याच्यामध्ये आपण यज्ञ करतो, आहुती देतो. तो आहुती देणारा, तो मंत्र पठण करणारा, तो यज्ञ चालवणारा जो होता असतो तो कोण आहे? तोच आहे. वेदीचा दुसरा अर्थ आहे पृथ्वी. या पृथ्वीवर अग्निस्वरूप जो आहे तो. पृथ्वीवर पण अग्नी असते, त्याच्यामध्ये तो मंत्र म्हणून तो आहुती टाकणारा म्हणा, या पृथ्वीरूप अग्निरूप असा असलेला हा म्हणा. सांगायचा मुद्दा एवढा आहे की याच्यामध्ये विचार केला तर पाचही महाभूतांचा विचार या मंत्रांमध्ये, या शब्दांमध्ये आलेला आहे. आकाशात गमन करणारा म्हणून आकाश आलं सूर्यरूपानी, अंतरिक्षात राहणारा म्हणून वायू आलं, पृथ्वी आली वेदी म्हणून पृथ्वी आली, अग्नी होता म्हणून अग्नी आला, आणि पुढे अतिथी दुरोण सत. अतिथीचा अर्थ घरामध्ये येणारा अतिथी, हा एक अतिथी शब्दाचा अर्थ आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पण दुरोण सत या शब्दाचा अर्थ कलश असा होतो, आणि त्या कलशामध्ये राहणारा जे तत्व आहे म्हणजे सोमरस जो असतो तो, त्याच्यामध्ये सुद्धा तोच आहे अशा प्रकारचा इथे विचार केलेला आहे. कलशामध्ये राहणारं सोमतत्व. आता सोम रसपान हा शब्द आपण सगळ्यांनी ऐकलेला आहे. पुराणामध्ये सोम एक वनस्पतीनी विशिष्ट प्रकारे बनवलेलं एक रस, याच्यामध्ये आप तत्वाचा सुद्धा समावेश केलेला आहे. म्हणून पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश अशा पंचभूतांचा विचार करून सगळीकडे व्यापक, अगदी उच्च स्तरावरून तर निम्न स्तरावर, अंतरिक्षामध्ये स्वर्गामध्ये राहणारा असो, पृथ्वीवर वास करणारा, या मृत्यूलोकावर पृथ्वीवर वास करणारा असो, किंवा त्या अतिशय छोट्याशा एका कलशामध्ये, सोमरसामध्ये कलशामध्ये स्थिर असणारा, किंवा अतिथी दुरोणसत असा असो, कुठूनही कुठपर्यंत, इथून तिथपर्यंत
जे इथे आहे तेच तिथे आहे. अशा पद्धतीने सुंदर वर्णन या मंत्रामध्ये केलेलं आहे. आणि सगळीकडे व्याप्त असलेला असा वसू जो आहे तो तो तूच आहेस. नचिकेता, तो तूच आहेस. तेच तुझं स्वरूप आहे, तेच आत्मा आहे. पुढच्या मंत्राच्या दुसऱ्या चरणामध्ये यामध्ये म्हणतायत नृषत शब्द आलेला आहे. नृषत म्हणजे सगळ्या मनुष्य मात्रांमध्ये राहणारा, मनुष्य प्राण्यांमध्ये जो राहतो तो, सगळ्या, फक्त माझ्याच नाही तर सगळ्या मनुष्य प्राण्यांमध्ये. माझ्या देहात राहतो असं पहिल्या मंत्रामध्ये समजून सांगितलं. आता त्याच मंत्रातनं नृषत म्हणून जो तुझ्यासारखा सगळ्या समस्त मनुष्य प्राण्यांमध्ये जो राहतो तो. आणि वरसत शब्दाचा अर्थ आहे जे वर म्हणजे श्रेष्ठ असे जे लोक आहेत ते स्वर्गलोक इत्यादी इत्यादी, किंवा श्रेष्ठ असे जे देवता आहेत किंवा श्रेष्ठ असे जे मनुष्य आहेत त्या देवतांमध्ये जो जातो तो, किंवा त्या देवतांमध्ये जो राहतो तो, श्रेष्ठ पुरुषांमध्ये राहणारा सुद्धा तो तोच आहे. ऋतसत, वरसत नंतर ऋतसत आलेलं आहे. ऋत शब्दाचे पण दोन अर्थ आहेत. भाष्यकारांनी वेगवेगळ्या पद्धतीने मांडणी केलेली आहे. एक ऋत शब्दाचा मुख्य अर्थ सत्य असा होतो. जो सत्याच्या ठिकाणी जो राहतो तो तो आत्मा, ऋतसत. आणि दुसरा अर्थ आहे यज्ञ. ऋत शब्दाचा दुसरा अर्थ आहे यज्ञ, यज्ञाच्या ठिकाणी राहणारा. आता एक लक्षात घ्या, आपण मगाचपासून असे शब्द वापरतोय, आकाशात गमन करणारा, यज्ञाच्या ठिकाणी राहणारा, स्वर्गलोकात जाणारा, असं राहणारा, जाणारा, येणारा, करणारा, सगळ्या लोकांना समस्त चराचर सृष्टीला व्याप्त करणारा. अशा प्रकारे वेगवेगळे शब्द जरी का वापरलेले असले तरी त्याचा भावार्थ एवढाच आहे की ते परब्रह्म तत्व सगळीकडे व्यापून आहे. ते येत नाही, जात नाही. आपल्याला बोलीभाषेत तसं म्हणावं लागतं. येणारा, राहणारा, जाणारा, मनुष्यदेहांमध्ये वास करणारा. मनुष्यदेह ज्याच्यामध्ये वास करतात ते आत्मतत्व आहे. हे समस्त चराचर सृष्टी ज्याच्यात वास करते, ज्याच्यात राहते ते आत्मतत्व आहे. आत्मतत्व सृष्टीमध्ये आलं हे म्हणणं चुकीचं आहे. सृष्टीच आत्मतत्वात कल्पित निर्माण झालेली आहे. म्हणून ऋतसत. अजून ऋत शब्दाचा अर्थ आहे, त्याचा वेदी असा अर्थ आपण बघितला. यज्ञाची वेदी, यज्ञाची वेदी. तर यज्ञ ही संकल्पना आपल्या जेव्हा आपण यज्ञ वेदी आणि यज्ञ असा शब्द आल्याबरोबर आपल्या मनामध्ये तेवढाच अर्थ निघतो. एका चौकोनामध्ये यज्ञ आहे आणि अग्नी आहे, त्याच्यात आहुती देणं सुरू आहे. आता या ठिकाणी राहणारा असं जेव्हा म्हटलं, आता तर कोणी असे यज्ञ करत नाहीत. मग आता यज्ञाच्या ठिकाणी राहतो म्हणजे काय असा प्रश्न आपल्या पुढे पडतो. तर यज्ञ ही संकल्पना भगवंतांनी 3ऱ्या अध्यायामध्ये भगवद्गीतेत फार सुंदर पद्धतीने सांगून ठेवलेली आहे. भगवद्गीता नीट वाचली तर आजच्या काळामध्ये यज्ञ कसे करायचे आणि कशा पद्धतीने यज्ञाची संकल्पना आपण स्पष्ट करून घ्यायची हे आपल्याला नीट लक्षात येतं. जो आपला स्वधर्म आहे, जे आपले कर्तव्य कर्म आहे, स्वधर्माचं पालन करत करत आपले कर्तव्य कर्म निरपेक्ष बुद्धीने करणं याला यज्ञ असं म्हणतात. ही यज्ञाची व्याख्या नीट लक्षात ठेवायला पाहिजे. 3ऱ्या अध्यायामध्ये 9व्या मंत्रामध्ये भगवान म्हणतात निरपेक्ष कर्म करणं. तदर्थम कर्म कौंतेय मुक्त संग समाचर. तू तुझं कर्म कर कसं, मुक्त संग समाचर. निरपेक्ष, असंग, संगरहित होऊन त्या कर्माशी लिप्त न होता तू तुझं कर्तव्य कर्म पूर्ण कर. अशा पद्धतीने जेव्हा आपण आपले कर्तव्य कर्म करतो त्यातनं प्राप्त होणारा जे फल आहे ते फल म्हणजे आत्मा आहे, नैष्कर्म्य असं आहे. ऋतसत म्हणजे यज्ञामध्ये राहणारा, वास करणारा किंवा यज्ञातनं मिळणारा, यज्ञ करून जे प्राप्त होतं त्याला. अशा पद्धतीने कर्तव्य कर्म केल्यानंतर जी स्थिती प्राप्त होईल ती ऋतसत अशी असेल. आणि व्योमसत, व्योम शब्दाचा पुन्हा अर्थ आहे सगळ्या आकाश. व्योम म्हणजे ब्रह्मांड, त्या आकाशात राहणारा किंवा आकाशाला व्याप्त करणारा. आणि काय शब्द वापरले अजून, व्योमसद अब्जा. अब्जा म्हणजे जे जे जन्माला येतं ते. ज म्हणजे जन्माला येणं, ज म्हणजे जन्माला येणारा
आता अब अब म्हणजे जल, जलापासून उत्पन्न होणारं, जलतत्वामध्ये जे जे काही उत्पन्न होतं ते, जलापासून जे जन्माला येतं ते म्हणजे काय आपण माहिती आहे आपल्या सगळ्यांना. पाण्यातनं जे काही जन्माला येतं, शंख, शिंपले, मगर, मासे इत्यादी सगळे, या सगळ्यांमध्ये कोण आहे? तोच आहे. गोजा म्हणजे जे पृथ्वीवर जन्माला येतं ते. पृथ्वीवर कोणते कोणते पदार्थ जन्माला येतात? पृथ्वीवरनं काय निर्माण होतं? पृथ्वीवर औषधीही निर्माण होते. पृथ्वीवर औषधी म्हणजे काय? धान्य निर्माण होतं पृथ्वीवर. शंकराचार्यांनी यव शब्द वापरलेला आहे. यव किंवा धान्य, गहू, तांदूळ इत्यादी अनेक प्रकारचे फळं, झाडी, वनस्पती, हे अन्न आपण घेतो, सगळेजण सेवन करतो त्याचं. गोजा, गो म्हणजे पृथ्वी, पृथ्वीपासून जन्माला आलेल्या सगळ्यामध्ये ते परब्रह्मतत्व आहे. ऋतुजा, परत ऋत शब्द आलेला आहे, मगाशी वर्णन केलेलं आहे ऋत शब्दाचा. ऋतुजा म्हणजे या ऋतापासनं, सत्कर्मापासनं, यज्ञांपासनं जे जन्माला येतं ते, यज्ञस्वरूप कर्म केल्यानंतर जे जन्माला येतं ते जे आहे ते आत्मतत्वच आहे. मगाशी जो विचार केला तोच पुन्हा. ती जी नैष्कर्मसिद्धी दशा आहे ते आत्माच आहे. त्याला ऋतुजा असा शब्द म्हटलेला आहे. अद्रिजा, अद्रिजा म्हणजे पर्वतांमधनं जे निर्माण होतं ते. पर्वतांमधनं काय काय निर्माण होतं? पर्वतांमधनं सगळ्यात मुख्य म्हणजे नद्या वाहतात. नद्या निर्माण होतात ना पर्वतांमध्ये. गंगा, यमुना सगळ्या ज्या पर्वतांपासून निघालेल्या आहेत. गोदावरी पर्वतांमधनं निघते. त्यातनं निर्माण झालेल्या पाण्यामध्ये सुद्धा तोच आहे. पृथ्वीमध्ये सुद्धा, पर्वतांमध्ये हिरे, माणिक इत्यादी असतात पर्वतांमध्ये, म्हणजे पृथ्वी तत्वामध्ये पण तोच आहे. सगळीकडे जिथे जिथे जे जे काही जन्माला येतं येते, जिथे जिथे अंतरिक्षामध्ये जिथे जन्माला पण येत नाही अशा ठिकाणी सुद्धा तोच आहे. म्हणून त्याला बृहत ऋतम असं म्हटलेलं आहे. बृहत ऋतम, बृहत म्हणजे सगळ्यात मोठा, सगळ्यात व्यापक, परम असं जे तत्व आहे ते. परमसत्य काय आहे? परमसत्य ते आहे, परब्रह्मतत्व आहे आणि तेच तू आहेस. जे आतमध्ये अंगुष्ठ मात्र म्हणून राहतं, जे आपल्या आतमध्ये या शरीररूपी पुरामध्ये वास करणारा हा जो परमात्मा, जो अजन्म आहे, जो आलेला आहे, ज्याच्यावर ध्यान करायला मागायचं सांगितलं, ज्याचं अनुष्ठान करायला सांगितलं, त्याला अनुष्ठान केल्यानंतर जो शोकरहित होतो तोच या समस्त चराचर सृष्टीमध्ये बृहत ऋतम असं आहे. तेच परमसत्य आहे. तेच सगळ्या गोष्टींचं मूळ कारण आहे. सगळ्या उपाधींमध्ये राहणारा असा हे परब्रह्मतत्व आहे. पण उपाधीमध्ये वास करत असताना, त्याच्यामध्ये राहत असताना सुद्धा त्या उपाधींमध्ये अजिबात लिप्त न होता, त्या उपाधींच्याही पुढे जाऊन राहणारं असं जे तत्व आहे, उपाधींमध्ये अजिबात न गुंता, अजिबात लिप्त न होता असं जे तत्व आहे ते आत्मतत्व आहे. ज्याच्याबद्दल तू विचारत होतास ना नचिकेता, ते हे तत्व आहे. इथे एतद्वैतत हा शब्द आलेला नाही आहे, पण त्याचा मतितार्थ तोच आहे, एतद्वैतत. पुरुष सूक्तामध्ये आपल्यासमोर मंत्र येतात बघा. काही लोकांना माहिती असतील, पुरुष सूक्त आपण म्हणतो बरेच. पादोस्य ह्या भूतानी त्रिपादास्यां मृतं दिवी असा एक मंत्र येतो. पादोस्य विश्वभूतानी, पाद याचा शब्दाचा अर्थ आहे 1/4. पुरुष सूक्तामधल्या त्या मंत्राचा अर्थ असा आहे की 1/4 भागामध्ये हे विश्व, समस्त ब्रह्मांड आणि ही सगळी भूते निर्माण होतात. आणि त्रिपादास्या मृतंदिवी म्हणजे काय? 3 भाग जे आहेत त्या 3 भागांमध्ये तो व्याप्त तसाच असा राहतो. एका भागामध्ये सगळं विश्व प्रगट करतो, त्या विश्वामध्ये उत्पत्ती, स्थिती, लय, त्या विश्वाचा सगळा खेळ हा त्याच्या एका भागावर राहतो. आणि त्याच्यापेक्षा अनेक प्रकारे तो 3 भागांमध्ये तो तसा अमृतम दिवी अशा प्रकारे तो अमृत तत्व व्यापून आहे. किंवा त्रिपादुदयी पुरुषः पादोस्यः भवत् पुनः ततो विश्वं व्यक्रमात् शासनानशने अभि. त्या 3 भागांमध्ये तो राहतो. पुरुष म्हणजे परमात्मा तसा
आणि एका भागामध्ये पुन्हा पुन्हा त्याचं उत्पत्ती स्थितीलय चालू राहते. सगळं सांगायचा मुद्दा असा आहे की जेवढी आपली कल्पना आहे, आपले विचार जितके बृहत होतील, मोठे होण्याचा प्रयत्न करू, जिथे जिथे आपली कल्पनाशक्ती पोचेल तिथे तिथे सगळीकडे ते ब्रह्मतत्व आहे आणि ते त्याच्यापेक्षाही जास्त पुढे एका भागातच हे विश्व आहे तेवढीच आपली कल्पनाशक्ती जाऊ शकते. ब्रह्मांड आजकाल अंतरिक्षात जाऊन शोधणारे खूप सायंटिस्ट लोक खूप आहेत, खूप वेगवेगळ्या पद्धतीने रिसर्च सुरू आहे, पण काही लागलं नाही. या विश्वाचा अंत कोणालाही गवसलेला नाही आहे. ते अनंत तत्व आहे. अजून 1/4 भागामध्येच ते आहे फक्त. त्याचे 3 भाग जे आहे त्याच्यामध्ये तो आरामात राहतो आहे. कोण? आत्मतत्व, परमात्मतत्व तिथे आहे. थोडक्यात सांगायचं की जिथे जिथे जे जे काही आहे ते ते भगवंत आहे, ते ते आत्मवस्तू आहे, ते ते सत आहे, ते ते केवल आहे. त्याच्या तत्वाच्या अधिष्ठानावरच या समस्त चराचर सृष्टीचा भास मला होतो. ते जे ब्रह्म आहे ते ब्रह्म माझं स्वरूप आहे. ते ब्रह्म असंग आहे, निर्लेप आहे, निर्विकार आहे, निर्विषय आहे. एतद्वैतत, तेच माझं स्वरूप आहे. साधकावस्थेमध्ये ही अन्वयाची भूमिका आणि अशा प्रकारची ही दृष्टी आपल्याला तयार करून घ्यावी लागते. हे समजून घ्यावे लागतात. हे विचार नाही पटकन कळत. आपण जेव्हा बघतो, इकडे बाहेर जातो, घराबाहेर जातो, उकिरडा बघतो आणि त्या उकिरडा बघितल्यानंतर आपल्या मनामध्ये असे विचार येतात की ह्याच्यात कसं आत्मतत्व बघायचं, ह्याच्यात कसं आत्मतत्व बघायचं. किंवा एखादं सुंदर गुलाबाचं फूल दिसतं, अत्यंत छान कली उमललेली असते, त्याच्याकडे बघून आपल्याला खूप प्रसन्न वाटतं. एखादी सुंदर बाग असते, तिकडे बघितलं की छान वाटतं. तिकडे आपल्याला असं वाटतं निसर्गरम्य ठिकाणावर गेल्यानंतर, चराचर सृष्टीमध्ये परमात्मा व्यापून आहे. अशा प्रकारचं वाक्य आपण अगदी बोलून जातो सरासर आणि आपल्याला खूप छान वाटतं. पण उकिरड्याकडे बघितल्यानंतर समस्त चराचर सृष्टीमध्ये परमात्मा व्यापून आहे असं म्हणणं नाही, धजत नाही. आपण एक गोष्ट लक्षात घ्यायची की जेव्हा आपण व्यवहारामध्ये जेव्हा वागतो आहे त्यावेळेला व्यावहारिक सत्ता असते तिथे. ती व्यावहारिक सत्तेमध्ये तो उकिरडाच आहे, म्हणून आपल्याला त्या उकिरड्यावर जाऊन बसायची गरज नाही. व्यावहारिक सत्तेमध्ये बगीचा आहे, त्याचा भोग छान घ्यायचा आहे. ते गुलाबाचं फूल, त्याचा वास सुंदर असेल तर तो भोगायचा आहे. व्यावहारिक सत्तेमध्ये जसं आहे तसंच आहे. पण पारमार्थिक सत्तेमध्ये, विचारामध्ये, जो विचार आपल्याला उपनिषद शिकवत आहेत त्या उपनिषदांच्या विचारामध्ये सर्वत्र ते तत्व आहे असं बघण्याची आपली दृष्टी आपण तयार करावी लागते. ही जबाबदारी आपली आहे. हा विचार आपण आपल्यापुरता करायचा आहे आणि हा विचार आपल्या मनामध्ये रुजावा. हे उपनिषदांमधलं हे जे तत्व आहे हे प्रत्येकाच्या चित्तामध्ये ठसावं हे सांगण्याकरता म्हणून आपल्या वैदिक पद्धतीमध्ये, सनातन धर्मामध्ये अत्यंत सुंदर प्रकारे ही प्रणाली बसवून दिलेली आहे. प्रत्येक गोष्टीला नमस्कार कर, प्रत्येक गोष्टीमध्ये तेच तत्व आहे हे बघ. म्हणून आपण झाडांची पूजा करतो, म्हणून आपण पशूंची पूजा करतो, पोळ्याच्या दिवशी बैलाची पूजा करतो, नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा करतो, नंदीची पूजा करतो आपण, कासवाची पूजा करतो आपण, नदीची पूजा करतो, पर्वतांची पूजा करतो. जे जे आपल्याला दिसतं ते सगळं पूजनीय आहे, त्याच्यात ते तत्व आहे हे सांगण्याकरता म्हणून आपल्याला अशा प्रणाली बसवून दिलेल्या आहेत. बघा, ज्या वेळेला धर्माचं पालन करतो आपण त्यावेळेला आपलं चित्त हळूहळू पवित्र व्हायला लागतं. आपण जेव्हा धर्माचं पालन करतो, आपण जेव्हा अशा पद्धतीने समस्त चराचर सृष्टीमध्ये त्या भगवंताला पाहायला लागतो त्यावेळेला आपलं स्वतःचं अंतःकरण हळूहळू पवित्र व्हायला लागतं. आपलं जसं जसं अंतःकरण पवित्र व्हायला लागतं तसं तसं आपण अधर्मापासून, अनितीपासून, इतर अपवित्र गोष्टींपासून आपोआप दूर व्हायला लागतो. आपल्या मनामध्ये आपोआप अपवित्र गोष्टींबद्दल घृणा निर्माण होते की नाही करायचं आहे मला, अधर्माने नाही वागायचं आहे मला, अनितीने नाही वागायचं आहे मला, पाप नाही करायचं आहे मला, धर्माचं अनुष्ठान करायचं आहे, स्वधर्म कर्मांचं अनुष्ठान करायचं आहे. असं हळूहळू आपण जेव्हा स्वच्छ, पवित्र, विशुद्ध शब्द मगाशी वाढलेला आहे आपल्या बोलण्यामध्ये,
असं विशुद्ध वागायला लागतो, त्यावेळेला आपणच हळूहळू शुद्ध व्हायला लागतो, आपण पवित्र व्हायला लागतो. आणि जेव्हा जेव्हा आपण अशा पद्धतीने आपली ब्रह्मदृष्टी नीट छान पद्धतीने बसून घेऊ, तेव्हा तेव्हा हळूहळू अधर्मदृष्टी जी आहे, अनितीची जी दृष्टी आहे, पापाचा जो रस्ता आहे, तो रस्ता आपला पूर्णपणे सुटतो. मग कोणाला तरी लुटावं, कपटाने कोणाला तरी छळावं अशी भावना आपल्या मनामध्ये होत नाही, कारण आपण सगळ्यांमध्ये त्या परमेश्वराला बघायला लागतो. कोणातरी कुठेतरी भ्रष्टाचार करावा असे विचार आपल्या मनामध्ये येत नाही, कारण आपण प्रत्येक व्यक्तीमध्ये तशा तशा पद्धतीने तेच ब्रह्मतत्व आहे ही धारणा आपल्या मनामध्ये उत्पन्न व्हायला लागते. जे जे काही आपण कर्म करतो ते कर्म आपले पवित्र बनायला लागतात आणि हळूहळू आपलं चित्त शुद्ध आणि अंतःकरण शांत होत चाललंय हे तेव्हा समजावं जेव्हा अशा प्रकारे आपलं चित्त पवित्र व्हायला लागतं. आपण प्रार्थना करतो, यद्यत कर्म करो मी तद्दखिलम शंभो तवाराधनम, अशी प्रार्थना आपण करतो नेहमी. मग जेव्हा जेव्हा आपण अशी प्रार्थना करतो तेव्हा तेव्हा खरंच जे जे कर्म मी करतो आहे ते कर्म हे देवा तुझी आराधना ठरावं असं आहे का? ज्याच्या करता म्हणून हे कर्म करतो आहे, मग ऑफिसमध्ये असो, ऑफिसच्या बाहेर रस्त्यावर असो, किंवा रस्त्यावरनं घरी आल्यानंतर घरातल्या लोकांबद्दल असो, जे जे कर्म करतोय, ज्यांच्या करता कर्म करतोय ते हे शंभो तुझी आराधना ठरू दे अशी प्रार्थना तर आपण केली, पण तसं खरंच कर्म करतो का? मग कोणाचा उपहास नाही, कोणाची निंदा नाही, कोणाच्याबद्दल तक्रार नाही, कोणाच्याबद्दल मनामध्ये द्वेष नाही, कोणाच्याबद्दल मनामध्ये मत्सर नाही. आणि म्हणून आपला धर्म आपल्याला सांगतो की जेव्हा अशा पद्धतीने ही दृष्टी निर्माण होते अन्वयाची, त्यावेळेला मग सर्वेपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया अशी प्रार्थना आपल्या मनातनं आपोआप निर्माण होते. सकल विश्वाचं कल्याण व्हावं, सकल विश्व निरामय व्हावं अशा प्रकारची प्रार्थना आपल्या मनामध्ये उदित होते जेव्हा आपलं अंतःकरण तशा पद्धतीने पवित्र झालेलं असतं. मग कोणाची हत्या करण्याचं कारणच नाही, कोणाला छळ करण्याचं कारणच नाही. म्हणून ह्या मंत्रातनं फार सुंदर आले. पहिल्या मंत्रामध्ये माझ्या शरीरामध्ये या शरीररूपी पुरामध्ये वास करणारा तो आत्मा मी आहे, आणि दुसऱ्या मंत्रामध्ये सगळीकडे सर्वत्र वास करणारा तोच आत्मा आहे. अतिशय सुंदर वेगळ्या पद्धतीची गेयता असलेला आणि मोठा गर्भितार्थ असलेला असा हा मंत्र आपल्यासमोर आलेला आहे. हंस शुचिषद वसुरांतरिक्षसद होतावेदिशत अतिथीर्दुरोणसत नृषदत वरसत ऋतसत व्योमसत अब्जा गोजा ऋतजा अद्रिजा ऋतम बृहत. आज दुसऱ्या मंत्राचं चिंतन करून आपण इथेच थांबूया. हरि ओम तत्सत. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. गोपाल कृष्ण भगवान की जय. सद्गुरुनाथ महाराज की जय. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत.